जैसे तैसे. म्हणून सगळ्यामध्ये माणसाला जास्त जास्त काय आवडावा, काय आवडावा तर कोणाकोणाला काही काही असणारे काही लोकांना परमार्थच आवडायला पाहिजे. मनुष्याच्या जन्माला आल्याच्या नंतर परमार्थ आवडायला पाहिजे. कारण साधू संतांनी सांगितलं, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. अरे बाबा त्यांनी सांगितलं की ते सांगून सांगून ते असणारे शेवटी मरून गेले. मार तसे बोंबा कोणी नाही कधी राणी, राम राम नम ती तया थोर झाली हानी. अरे बाबा किती जरी सांगितलं तरी त्यांनी नाही ऐकलं. किती जरी सांगितलं तरी त्यांनी ऐकलंच नाही. पण मनुष्य जन्माने ऐकावं. ऐकतात पण ते ऐकत नाहीत. कथाला येतात, कीर्तनाला येतात. किती कीर्तन ऐकले आतापर्यंत, किती शिवकथा ऐकल्या, किती भागवत ऐकले, पण ऐकतात का त्यातलं काहीतरी, त्यातलं काहीतरी घेत नाही. तर त्या ठिकाणी नुसतं ऐकायचं म्हणजे ऐकायचं. पहा ना, परीक्षिताने एकच वेळेस भागवत ऐकलं, उद्धार झाला. किती दिवसात? 7 दिवसात. आणि आपला पूर्ण जन्म चाललाय तरी बी आपण नुसतं ऐकतच आलो. नुसतं ऐकण्यामध्येच आपला जन्म चालला आहे. मग म्हणून आपण नुसतं ऐकायचं नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी ऐकलं, आधी केले आणि मग सांगितले. त्यांनी आधी आचरणात गोष्टी आणल्या. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला काय आवडे हे रूप गोजिरे सगुण. हे रूप मला आवडतं. बरं कोणाला काही आवडतं, कोणाला धन आवडतं. लोभी माणसाला धन आवडतं बर का. लोभ कसं आहे, लोभी माणसाला धन का आवडतं तर ते धन हे असणार लोभ चोर संगात. लोभ असणारा काय चोर आहे. तुम्ही म्हणता चोर कसा, तर लोभ असणाऱ्या माणसाला एखाद्याच्या विषयी काही, आता एखाद्याच्या घरी काही कार्यक्रम असू द्या, तर त्याच्यातला कार्यक्रम असला तर एखाद्या माणसाने गुत्त घ्यावा बरं का. घेतात गुत्ते, सत्य गुत्ते घेतात, पण काही काय घेतात कीर्तन गुत्ते घेतात बरं का, घेतात. आणि मग ते गुत्त घेतल्याच्या नंतर त्या महाराजाला तो काय म्हणतो, ह्या महाराजाला इतके पैसे द्यावे लागते, त्या महाराजाला तितके पैसे द्यावे लागते. आणि त्याच्यातले अर्धे तो काय करत असतो, का देत असतो बरं का. रोज महाराज तुम्ही म्हणता हे काही सांगायला लागले, पण आहे परिस्थिती तशी म्हणून सांगायला लागले बरं का. आणि त्या ठिकाणी लोभ कशाला म्हणतात ते, लोभ चोर सांगतात. लोभ म्हणजे त्यातले गाळून 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 पैसे आलेले, ह्याला म्हणायची सुद्धा गरज पडत नाही. काय कमिशन म्हणजे ते फोन पे येते त्याला. आता सगळं फोन पे आहे बरं का, त्याला मागायची सुद्धा गरज नाही. सगळं याच्या नावावर पडत ते, कुणाच्या या सत्ता करणाऱ्याच्या नावावर पडतं. आणि आता तेच चालू आहे, सध्या तेच चालू आहे. खरी सेवा कोणीच करी नाही. आमचे महाराज करतात खरी सेवा आहे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. अरे बाबा ज्याची खरी सेवा आहे. म्हणून लोभ असणारा काही लोभी आहेत, काही विषयी आहेत, काही असणारे 4 भक्त सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. काय अर्थ जिज्ञासू, ज्ञानी आणि विषयी आणि पामर असणारे आहेत बर का. पामर, विषयी आणि अर्थार्थी आणि जिज्ञासू आहे का नाही. ज्ञानी भक्त सगळ्यात भगवंताला आवडतो बर का. विषय भक्त असणारा, विषय तूत असणारा विषयाच्याच पाठीमागे लागलो असतो. माझं पामर आहे काय थोर पण पायची वाहन पायवरी पामर असतो नाही. पामराला काहीच कळत नाही. किती त्याला आता मी तुम्हाला सांगितलं, किती भागवत लावा, किती भजन लावा, किती पोत्या वाचा, त्याला काही कळत नाही. कारण त्याला काही घेणं देणंच नसतं. परंतु मुमुक्षु काय असतं बरं का. मुमुक्षुला काय असतं, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, काही काय आयशे तुम्ही सांगा काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, काय कृपा ऐसे तुम्ही सांगा संता,